ऊर्जावान व्यक्तिमत्व आदरणीय रक्षाताई खडसे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आपल्या शहरामध्ये PMG ॲडव्हेंचर पार्क याच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले विभागाचे आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या निर्मल फाउंडेशनचे अध्यक्षा वैशालीताई, त्याचप्रमाणे व्यासपीठावर खास करून ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या धरणगावच्या नगराध्यक्षा ललिताताई चौधरी व सर्व सन्मान्य व्यासपीठ माझ्यासमोर उपस्थित असलेले या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, जेव्हापासनं मी राजकारणात आलेली आहे तेव्हापासनं मला असं वाटतं तुमच्या शहरामध्ये हा माझा पहिला कार्यक्रम आहे आणि इथे यायचा आनंद आहे मला की आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या शहरामध्ये यायची संधी मला मिळाली. आणि ज्या कार्यक्रमासाठी आपण सगळे इथे एकत्रित झालेलो आहोत, ॲडव्हेंचर पार्क हे एवढी मोठी वास्तू आपल्या शहरामध्ये इथे आधुनिक पद्धतीने आज इथे आपल्या सगळ्या छोट्या मुलांसाठी आज इथे जी उभी करण्यात आलेली आहे तिघं भावांच्या माध्यमातून, तर मी त्यांना सुद्धा माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते. कारण की एखाद्या शहरामध्ये, छोट्याशा शहरामध्ये एवढी मोठी वास्तू, एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट करणं हे काही सोपं काम नसतं. पण त्यांनी कोणताही विचार न करता, त्यांच्याबद्दल माझ्या आधी सगळ्यांनी सांगितलं आणि तुम्ही सगळे लोक इथे राहतात, परिवाराचे लोक आहात, मित्रमंडळी आहात सगळी, तर तुम्ही सुद्धा त्यांचे कष्ट बघितलेले आहे की कशा मेहनतीने ते इथपर्यंत पोहोचलेले आहे. पण हे सगळं जरी खरं असलं तरी आज एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायचं धाडस त्यांनी आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी केला, आपल्या इथल्या छोट्या मुलांसाठी करायचा जो प्रयत्न केलेला आहे, तर ह्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून कौतुक केलं पाहिजे. कारण की नेहमी आपण व्यवसाय म्हटलं किंवा काही एखादं धंदा सुरू करायचं म्हटलं तर आपण खूप विचार करतो की चालेल की नाही चालेल, लॉसमध्ये तर जाणार नाही, धंदा म्हणजे प्रॉफिट येईल की नाही येईल, ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करतो. पण ह्या तिघं भावांनी ज्या मानसिकतेने की आम्ही ज्या भूमीत जन्माला आलेलो आहोत आणि ह्या भूमीसाठी आपल्याला काही ना काही चांगलं काम करायचं आहे, कमी दरामध्ये चांगल्या सुविधा, शहरासारख्या सुविधा आपल्या इथल्या स्थानिक लोकांना कशा मिळतील ह्यासाठी त्यांनी विचार केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ह्या कार्यक्रमाचं यायचं आपल्याला कारण सांगते की मला नेहमी कौतुक वाटतं की जेव्हा आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांची आता ही जी मानसिकता बदलत चाललेली आहे की आम्हाला नोकरी नको आहे, आम्हाला स्वतः व्यवसाय सुरू करायचा आहे की जेणेकरून आम्ही आमच्या माध्यमातून आमच्या भागातल्या लोकांना अजून त्यांच्या मदतीला हातभार लावू शकतो. म्हणून खास करून मी ह्या कार्यक्रमाला त्याच्यासाठी आलेली आहे. कारण की मला याचा आनंद आहे की आज त्यांनी मेहनत करून ही वास्तू उभी केली. आज यांच्या माध्यमातून नक्कीच 25-30 लोकांना इथे रोजगाराची संधी मिळणार आहे. आपल्यासारख्या सगळ्या लोकांना एवढा ॲडव्हेंचर पार्कचा एक अनुभव इथे घ्यायला मिळणार आहे. आपल्या मुलांना एक चांगलं एक्सपिरियन्स इथे मिळणार आहे. जे ॲडव्हान्टेज जे शहरांमध्ये मिळतं ते छोट्याशा शहरांमध्ये मिळत नाही, पण आज ह्या वास्तूच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा तो ॲडव्हान्टेज मिळणार आहे. आणि नक्कीच ॲडव्हेंचर पार्क म्हटल्यानंतर आणि आतमध्ये आपण सगळ्या लोकांनी आता तुम्ही जाणारच, आम्ही गेल्यानंतरही बघितलं की ज्या पद्धतीने क्वालिटी मेंटेन केलेली आहे, ज्या पद्धतीने सगळं इंटेरियर असेल, तिथलं फ्लोरिंग असेल, मुलांना कुठेही इजा होणार नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टीची काळजीसुद्धा इथे घेतली गेलेली आहे. आणि प्रत्येक लहान मुलांना हीच अपेक्षा असते की माझा बर्थडे आला तर कुठेतरी भारी ठिकाणी तो सेलिब्रेट झाला पाहिजे, माझ्या मित्रांना बोलवता आलं पाहिजे, चांगलं तिथे एन्जॉयमेंट करता आलं पाहिजे. तर त्यासाठी आज एवढी मोठी वास्तू आपल्या शहरासाठी पण मी म्हणणार नाही, जे मी ऐकलं की जो म्हणजे मी पण बघितलं की आपल्या जळगाव जिल्ह्यामधली मला असं वाटतं की ही पहिलीच एवढी मोठी म्हणजे वास्तू म्हणजे ॲडव्हेंचर पार्क आपण इथं बघू शकतो आहे. आणि ह्याच अशा गोष्टींच्या माध्यमातून आपल्या शहराचा विकास होत असतो. इथे किशोरप्पांनी पण सांगितलं की त्यांनी त्यांच्या माध्यमातून
पण ह्या शहराला पुढे घेऊन जाण्यासाठी ते प्रयत्न करतातच आहे. नक्की प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने प्रयत्न करतो, पण लोकप्रतिनिधींच्या बरोबरने सर्वसामान्य जनतेचाही तेवढाच मोलाचा वाटा असतो की त्या शहराला विकसित बनवण्यासाठी आपणही आपल्या बाजूने काय त्या शहरासाठी करू शकतो आणि तेव्हा त्या शहराचा खऱ्या अर्थाने विकास होत असतो आणि ते ह्याच माध्यमातून आपल्याला दिसायला मिळत आहे. आणि जसं मी सांगितलं की आतमध्ये सगळ्या छोट्या मुलांना खेळाच्या फॅसिलिटी तिथे उपलब्ध केलेल्या आहे आणि आजकाल तर ही एकदम काळाची गरज झालेली आहे. कारण की मी सुद्धा क्रीडा राज्यमंत्री म्हणून आता बऱ्याच ठिकाणी फिरते, बघते की आज क्रीडाशिवाय येणाऱ्या पिढीचं पुढचं आयुष्य हे चांगलं नाही. आधीचा एक काळ होता की तिथे ग्राउंडवर ग्रामीण भागामध्ये आज कबड्डी असेल, खो खो असेल, काही ना काही छोटे मोठे खेळ खेळले जायचे. आज आपण ग्रामीण भागामध्ये राहतो, छोट्याशा शहरामध्ये राहतो, हे जरी खरं असलं पण आपण आज ह्या सगळ्या गोष्टींपासून कुठे ना कुठे लांब चाललो आहोत. आज माझा मुलगा असेल, तुमचा मुलगा असेल, घरात जेवढेही छोटे मुलं असतील, आज उठले की आधी त्यांच्या हातात मोबाईल दिसतो. जेवायलाही बसायचं असेल तर मोबाईल घेऊनच बसतात. रडत असेल तर आधी त्यांच्या हातात मोबाईल दिसतो. आणि आजची पिढी एवढी ॲडव्हान्स आहे की 6 महिन्याचे होत नाही तोपर्यंत त्यांना लगेच बटणं पण कळायला लागतं की कुठून कसं स्क्रीन चेंज करायची, कसं स्क्रोल करायचं आहे. म्हणजे एवढं ॲडव्हान्स आजची पिढी होऊन गेलेली आहे. पण याचा टेक्नॉलॉजीचा आपल्याला जेवढा फायदा आहे तेवढाच त्याचा दुष्परिणाम पण आपल्या मुलांच्या मेंदूवर होत असतो, मानसिकतेवर होत असतो. याची सुद्धा हे म्हणजे आपल्याला काळजी घेण्याची सगळ्यांना गरज आहे. म्हणून मुलांना ठीक आहे, जेवढा वापर मोबाईलचं करायचा आहे तेवढा लिमिटेड कामापुरतं करा, पण ते सोडून आपल्या मुलांना क्रीडा क्षेत्राशी पण जोडणे अत्यंत गरजेचं आहे. ज्या पद्धतीने यांनी आतमध्ये ॲडव्हेंचर पार्क म्हणजे जे बनवलेलं आहे, आज कुठे ना कुठे खेळाच्या माध्यमातून फिजिकल ॲक्टिव्हिटी त्यांची होणं महत्त्वाचं आहे. कारण की आज तुम्ही बघा की खेळाच्या माध्यमातून तुम्ही काय शिकतात. आज तुम्ही हारणं जिंकणं शिकतात. तुम्हाला संयम हा खेळच शिकवतो, टाईम मॅनेजमेंट हा खेळच शिकवतो, सगळ्या समाजाला एकत्र येऊन एक टीम वर्क करणं हा खेळच शिकवतो. आणि हीच खरोखर आज काळाची गरज बनलेली आहे आणि आजच्या पिढीला हे समजवण्याची गरज बनलेली आहे. कारण की आपण बघतोय की मोबाईलमुळे तुम्ही सुद्धा बातम्यांमध्ये वाचत असाल, आपल्याकडे पण बरेचसे मुलं बघत असाल तुम्ही की आज एन्झायटीकडे मुलं चालले, कळत नाही त्यांना. कारण आज एवढे डिस्टर्ब झालेले आहे मुलं की काय करायचं काही नाही ते कळत नाही. आज छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करायला लागतात मुलं, पेशंट नाही आहे. जर एखाद्या शाळेमध्ये रिझल्ट कमी आला तर त्यांना इतकं टेन्शन येतं की आता घरी जाऊन मला काय होईल काही नाही. म्हणजे संयम मुलांमध्ये आज राहिलेला नाही आहे. एकत्र येऊन खेळायचं कसं, सगळ्या समाजामध्ये आपण मिळून कसं पुढे जायचं हे आजच्या मुलांना नाही कळत. म्हणून खेळच एक असं माध्यम आहे की ज्या माध्यमातून आपण पुढे येऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की मेंटली आणि फिजिकली आपण फिट राहू शकतो. कारण की चांगलं करिअर घडवायचं असेल, आता आप्पा तर पोलीस फील्डमधनं आलेले आहे, फिजिकल फिटनेस त्यांच्यामध्ये आधीपासूनच आहे. फिजिकल फिटनेस आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणून क्रीडा क्षेत्र हे आजच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचं आहे. याचं महत्त्व आपण सगळ्या पालकांनी पण समजणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि आपण तर मी म्हणते की आपण सगळे लोक खूप भाग्यशाली आहोत की आजही आपण ग्रामीण भागाशी जुळलेलो आहोत, ग्रामीण भागामध्ये राहतो, मातीशी जुळलेलो आहोत. जे आपले पारंपरिक खेळ आहे ते परत खेळणं सुरू करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मी आज ह्या कार्यक्रमाला माझ्याकडनं परत एक वेळा खूप खूप शुभेच्छा देते की आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.